हॅलो स्टुडंट्स, तर बघा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे. तर त्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 4. ॲनालॉग सिरीज जी आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची, त्याचं हे आहे लेक्चर नंबर 4. मागच्या 3 लेक्चर्समध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर स्टार्ट केलेला होता. त्यामध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर काय, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे डिफरंट कॉन्फिगरेशन्स, त्यामध्ये ॲडर असेल, डिफरन्शिएटर असेल, इंटिग्रेटर असेल किंवा लॉगॅरिथमिक असेल, अँटी लॉगॅरिथमिक असेल, तर ते ऑपरेशन्स कसे आहेत आणि त्याचे जे असोसिएटेड नेमकी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारतात, ह्या सर्व गोष्टी आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये डिस्कस केल्यात. आता त्यामध्येच आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये समोरचा टॉपिक डिस्कस करूया, तो म्हणजे फिल्टर्स. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा समोरचा टॉपिक आहे, त्याचं हेडिंग आहे फिल्टर्स, नाव आहे फिल्टर्स. आता फिल्टर्स म्हणजे काय, जसं की आपल्यामध्ये वॉटर फिल्टर असतं, RO ज्याला आपण म्हणतो, तो काय करतो की वॉटरमध्ये असणारे अनवॉन्टेड इम्प्युरिटीज काढून टाकतो. जे फिल्टर्स असतात, जसं की आपला आहे RO, हा काय करतो, अनवॉन्टेड इम्प्युरिटी काय करतो, रिमूव्ह करतो. तसाच आपला हा जो फिल्टर इलेक्ट्रॉनिक्स, तर तो फिल्टर पण काय करतो, अनवॉन्टेड सिग्नल्स रिजेक्ट करतो. हा जो फिल्टर्स आहे इलेक्ट्रॉनिक, तो काय करतो, अनवॉन्टेड सिग्नल्स रिजेक्ट. अनवॉन्टेड सिग्नल रिजेक्ट हे काय असेल, वर्किंग असेल मग कोणाचं, फिल्टरचं. मग त्या फिल्टर्सचे 2 टाईपचे असतात, एक असतात लो पास आणि दुसरे असतात हाय पास. फिल्टर जे आहेत ते काय 2 टाईपचे आहेत, एक आहे लो पास फिल्टर, लो पास फिल्टर, आणि दुसरा आहे हाय पास फिल्टर. लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर, जसं नावमध्ये दिले, लो पास फिल्टरमध्ये काय असेल की हा लोअर फ्रिक्वेन्सीला अलाउ करत असेल आणि हायर फ्रिक्वेन्सीला ब्लॉक करत असेल, आणि हायपास फिल्टर काय करत असेल तर हायर फ्रिक्वेन्सीला अलाउ करत असेल आणि लोअर फ्रिक्वेन्सीला ब्लॉक करत असेल. तर हे मेजरली टाईप्सचे फिल्टरचे हायपास आणि लो पास. त्यानंतर एक असतो बँड पास, एक फिल्टर आहे तो आहे बँड पास फिल्टर, आणि दुसरा आहे बँड रिजेक्ट. हा बँड पास फिल्टर काय करत असेल तर पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीला अलाउ करत असेल पास होण्यासाठी, आणि बँड रिजेक्ट फिल्टर काय करत असेल तर पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीला रिजेक्ट करत असेल, जो की आउटपुटला मिळत नसेल. तर अकॉर्डिंग टू फिल्टर्स ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आपण कसा यूज करतो आणि त्यामध्ये सर्किट एलिमेंट कसे आहे, तर फिल्टरचे हे 4 टाईप्स आपण डिस्कस करणार, लो पास, हाय पास, बँड पास आणि बँड रिजेक्ट. त्यापैकी बघा आपण सगळ्यात पहिला अगोदर डिस्कस करू लो पास फिल्टर. 1 नंबरचा कोणता घेऊ आपण, लो पास फिल्टर. लो पास फिल्टर सगळ्यात अगोदर आपण समजून घ्या लो पास फिल्टर काय आहे. तर लो पास फिल्टर समजून घेण्यासाठी असं नावामध्ये दिलेलं आहे, हा काय करत असेल तर लोअर फ्रिक्वेन्सीला अलाउ करत असेल. लो पास फिल्टर काय करत असेल, अलाउड लोअर फ्रिक्वेन्सी टू आउटपुट. तर नावाच्या अकॉर्डिंग काय करत असेल, लो पास आहे म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सीला परमिशन देत असेल, काय करत असेल, हायर फ्रिक्वेन्सीला ब्लॉक करत असेल, ब्लॉक हायर फ्रिक्वेन्सीला आउटपुटला परमिशन देत असेल का नाही, का, कारण लो पास आहे. त्यानंतर या लो पास फिल्टर आहे, तो लो पास फिल्टरला काय असेल, एक हायर कट ऑफ असेल, त्याच्यासमोर फ्रिक्वेन्सी काय होणार नाही, पास होणार नाही. लो पास फिल्टरला काय असेल मग, हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, याला काय असेल, हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, जी आपण FH ने डिनोट करतो. म्हणजे जर का फ्रिक्वेन्सी ही F ह्या हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा लेस किंवा इक्वल असेल तर त्यांना परमिशन असेल, आणि फ्रिक्वेन्सी F ग्रेटर दॅन FH ह्या पास असतील का नाही, या फ्रिक्वेन्सीला परमिशन असेल लो पासमध्ये, आणि ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहे हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्तच्या यांना परमिशन नसेल, कशामध्ये, लो पास फिल्टरमध्ये. कशामध्ये परमिशन नसेल, लो पास फिल्टरमध्ये. लो पास फिल्टरची डायग्राम बघा कशी आहे. आता ही फिल्टर आपण बघणार की विथ द हेल्प ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. तर बघा लो पास फिल्टरची डायग्राम अशा पद्धतीने असते, मी जशी करतो तशी डायग्राम व्यवस्थित करा. एक मिनिट, डायग्रामसाठी आपण काय करू, ट्रायंगल यूज करू. ठीक आहे, हा आपला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इथे काय असेल, इकडे असेल आउटपुट सिग्नल V0, तर डायग्राम बघा जशी मी काढतोय तशीच काढायची आहे. हा जो आहे हा पॉईंट असेल B, हा जो आहे हा पॉईंट असेल A, आणि A पॉईंटला काय केलेलं आहे आपण, इकडे फीडबॅक लावलेला आहे. A पॉईंटला काय केलेलं आहे, इथे
फीडबॅक अप्लाय केलेला आहे. हा टर्मिनल असेल निगेटिव्ह, हा टर्मिनल असेल पॉझिटिव्ह. हा जो आहे इथे अप्लाय केलेला आहे आपण इनपुट सिग्नल, आणि हा जो आहे हा केलेला आहे ग्राउंडेड. हा जो आहे हा काय केलेला आहे ग्राउंडेड. हा रजिस्टर असेल R1, हा रजिस्टर आहे R, हा कपॅसिटर C, आणि हा आहे फीडबॅक रजिस्टर RF. तर ही जी आहे ही आहे तुमची सर्किट डायग्राम ऑफ लो पास फिल्टर. कशाची डायग्राम ही? लो पास फिल्टरची. जसं की आपल्याला व्होल्टेज डिव्हायडर रूल माहिती आहे, तुम्ही 11-12मध्ये किंवा तुमच्या MSc PSCच्या सिलेबसमध्ये शिकले असेल व्होल्टेज डिव्हायडर रूल. तर व्होल्टेज डिव्हायडर रूलच्या अकॉर्डिंग हा जो बी पॉईंट, या बी पॉईंटवर व्होल्टेज काय असेल, तर व्होल्टेज डिव्हायडर रूलच्या अकॉर्डिंग बी पॉईंटचं व्होल्टेज असेल तुमचे, बी पॉईंटच्या समोरचा रेजिस्टन्स म्हणजे तो असेल कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स RC, आपण सिरीजमधला टोटल रेजिस्टन्स तो असेल R प्लस XC इंटू अप्लाइड व्होल्टेज Vin, इंटू अप्लाइड व्होल्टेज Vin. हे असेल व्होल्टेज ॲट पॉईंट बी कशाच्या अकॉर्डिंग? बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल, बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल. व्होल्टेज डिव्हायडर रूलच्या अकॉर्डिंग बी पॉईंटचं व्होल्टेज असं असेल, आणि व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टच्या अकॉर्डिंग व्होल्टेज ॲट पॉईंट ए आणि व्होल्टेज ॲट पॉईंट काय असेल बी इक्वल. कशानुसार? बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टनुसार ए आणि बी पॉईंटचं व्होल्टेज इक्वल असेल, आणि व्होल्टेज डिव्हायडर रूलनुसार बी पॉईंटचं व्होल्टेज एवढं असेल. मग आता बी पॉईंटवरच्या व्होल्टेजला आपण काय करू? थोडंसं मॉडिफाईड करू. बघा, बी पॉईंटच्या व्होल्टेजला काय करू? मॉडिफाईड करून त्याला मी 2 कंपार्टमेंटमध्ये डिव्हाइड करतो, जेणेकरून काय होईल व्यवस्थित आपलं याच पेजवर आन्सर निघून जाईल. ओके, हा बघा. तर बी पॉईंट जो आहे, बी पॉईंटचं व्होल्टेजला कसं लिहिणार आपण? मग व्होल्टेज ॲट पॉईंट बी इज इक्वल टू एक्सने डिवाइड करायचं न्यूमरेटर डिनोमिनेटरला, मग काय मिळेल? 1/1 प्लस R/XC इंटू Vin. मग आपण कालच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्येच बघितलेलं आहे की झिटा सी काय असतो, तर तो असतो 1/jωC, विच इज इम्प्लाइज दॅट 1/ζc काय मिळेल? तर 1/ζc मिळेल तुम्हाला jωC. मग हे जर आपण यामध्ये पुटअप केलं व्हॅल्यू, तर काय मिळेल आपल्याला? व्होल्टेज ॲट पॉईंट बी. तर व्होल्टेज ॲट पॉईंट बी मिळेल तुम्हाला 1/1 प्लस jωRC इंटू Vin, आणि हीच VBची व्हॅल्यू कशाची इक्वल असेल? तर व्होल्टेज ॲट पॉईंट ए. कशाची इक्वल असेल? तर व्होल्टेज ॲट पॉईंट ए. आणि आपल्याला माहिती आहे बघा डायग्राममध्ये कोणती दिसते ही डायग्राम? तर ही डायग्राम दिसते तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज अ नॉन इन्व्हर्टर, कारण इनपुट कुठे आहे? इनपुट अप्लाय केलेले पॉझिटिव्ह टर्मिनलला म्हणजे नॉन इन्व्हर्टर. तर या नॉन इन्व्हर्टरमध्ये आपल्याला माहिती असतं आउटपुट व्होल्टेज काय असतं? तर आउटपुट व्होल्टेज असतं V0 इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस RF/R1, 1 प्लस RF/R1 इंटू व्होल्टेज ॲट पॉईंट ए, व्होल्टेज ॲट पॉईंट ए. मग ह्या जर यामध्ये व्हॅल्यू पुटअप केला तर ए पॉईंटचं व्होल्टेज काय? हे मग आपण केलेलं व्होल्टेज ॲट पॉईंट म्हणजे आउटपुट व्होल्टेज, तर आउटपुट व्होल्टेज लिहिणार आपण 1 प्लस RF/R1 इंटू Vin डिवायडेड बाय 1 प्लस jωRC, 1 प्लस jωRC. तर हे काय मिळेल तुम्हाला? एक्सप्रेशन मिळेल आउटपुट व्होल्टेजचं. कशाचं एक्सप्रेशन? आउटपुट व्होल्टेज. मग जर का आपल्याला आता बघा हा जे जो आहे, जसं तुम्ही इमॅजिनरी टर्म असते आय, तसा जे हा इमॅजिनरी टर्म्स आहे. मग याची जर आपल्याला मॅग्निट्यूड घ्यायची असेल कशाची? गेनची. गेन काय असेल? V0/Vin. तर याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? तर V0/Vinची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1 प्लस RF/R1 इंटू हा राहीन 1/1 प्लस jωRC. मग जर आपण गेनची मॅग्निट्यूड काढली तर गेनची मॅग्निट्यूड काय मिळेल? तर गेनची मॅग्निट्यूड मिळेल आपल्याला मॉड ऑफ V0/Vin, आणि तो मिळेल तुम्हाला इज इक्वल टू 1 प्लस RF/R1 डिवायडेड बाय 1/√1 प्लस R² ω² C², 1 प्लस R² ω² C². हा मिळेल मग आपल्याला गेनचा फॉर्म्युला. हा काय असेल? गेन. ही काय असेल? गेनची व्हॅल्यू. मग गेनची व्हॅल्यू बघा, आपण जर का फ्रिक्वेन्सी 0 असेल तर गेन वेगळा असेल, फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी असेल तर गेन वेगळा असेल. बघा आपण गेनच्या 2 व्हॅल्यूज काढू. गेनच्या ज्या आहेत त्या 2 व्हॅल्यूज कोणकोणत्या मिळेल? गेनच्या 2 व्हॅल्यूज. तर बघा, फॉर ओमेगा इज इक्वल टू 0, ओमेगाची व्हॅल्यू जर 0 असेल तर गेन काय मिळेल? गेन मिळेल तुम्हाला ए इज इक्वल टू 1/1 प्लस 1/1 प्लस ए का 1 प्लस R/ωC. हा काय मिळेल? तर हा मिळेल तुम्हाला गेन 1 प्लस RF/R1, आणि इकडे राहील 1/√1 प्लस 0, म्हणजेच गेन मिळेल तुम्हाला ए इज इक्वल टू 1 प्लस RF/R1, 1 प्लस RF/R1. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 0 लोअर फ्रिक्वेन्सीला गेनची व्हॅल्यू आहे
मॅक्सिमम. लोअर फ्रिक्वेन्सीला गेन कसं आहे? मॅक्सिमम. आणि जर फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी असेल, जर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल तर मग गेन काय मिळेल? तर गेन मिळेल तुम्हाला ए इज इक्वल टू 1 प्लस RF अपॉन R1 इंटू ही टर्म मिळेल 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस इन्फिनिटी. 1 प्लस इन्फिनिटी काय मिळेल? इन्फिनिटी. आणि 1 अपॉन इन्फिनिटी 0. मग हायर फ्रिक्वेन्सीला गेन काय मिळेल तुम्हाला? 0. हायर फ्रिक्वेन्सीला गेन मिळेल 0. म्हणजेच काय? तर यावरून आपण असं सांगू शकतो की हा जो लो पास फिल्टर, तो लो पास फिल्टरचा जो गेन आहे तो गेन लोअर फ्रिक्वेन्सीला लार्जर व्हॅल्यू आहे, म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सीला गेनची ही व्हॅल्यू आणि हायर फ्रिक्वेन्सीला गेन आहे 0. म्हणजेच हायर फ्रिक्वेन्सी काय करत असेल? लो पास फिल्टर ब्लॉक करत असेल. हायर फ्रिक्वेन्सी काय करत असेल? ब्लॉक करत असेल. मग जर आपण ग्राफ प्लॉट केला तर ग्राफ कसा मिळेल? तर बघा, जर आपण ग्राफ प्लॉट केला तर ग्राफ कसा मिळेल आपल्याला? तर ग्राफ आपल्याला या पद्धतीचा मिळेल असा. तर ग्राफ या पद्धतीचा मिळेल. इकडे काय असेल? हा असेल गेन ए आणि इकडे असेल फ्रिक्वेन्सी ओमेगा, फ्रिक्वेन्सी ओमेगा. आणि ही जी असेल ही असेल मग तुमची कट ऑफ फ्रिक्वेन्सी ओमेगा 0. मग हा जो रिजन आहे ओमेगा लेस दॅन ओमेगा एच, मग याच्यासाठी बघा गेनची व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट. ओमेगा लेस दॅन ओमेगा एचसाठी हा गेन आहे कॉन्स्टंट आणि याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती असेल? तर ही व्हॅल्यू असेल तुमची 1 प्लस RF अपॉन R1. आणि हा जो रिजन हा कसा असेल? ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एच. आणि या रिजनमध्ये गेन किती आहे? तर या रिजनमध्ये गेन आहे तुमचा 0. या रिजनमध्ये गेन कसा आहे? 0. हा जो आहे तुमचा आयडियल लो पास फिल्टरचा ग्राफ. कशाचा? आयडियल लो पास फिल्टर. पण जर का प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा ग्राफ यापेक्षा थोडा वेगळा मिळतो. यापेक्षा कसा मिळतोय? थोडा वेगळा. थोडा वेगळा कसा मिळतोय? तर ते बघा, जसं मी प्लॉट करतोय तसंच ग्राफ व्यवस्थित प्लॉट करायचं आहे. जसं ग्राफ मी प्लॉट करतोय व्यवस्थित तसंच ग्राफ प्लॉट करायचं आहे. बघा, प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा ग्राफ हा असा काहीसा मिळतोय. प्रॅक्टिकल लो पास फिल्टर जो आहे तो प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा ग्राफ असा असतो. हे असते ओमेगा, ही असते तुमची कट ऑफ फ्रिक्वेन्सी ओमेगा एच. आणि हा जो पॉईंट असतो तर या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग इथे गेन जो असतो ही गेनची व्हॅल्यू असते ए अपॉन रूट 2. ए अपॉन रूट 2. आणि इथे असतो गेन ए. हा जो आहे तुमचा हा आहे ग्राफ करस्पॉन्डिंग टू हा जो आहे हा आहे ग्राफ प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा. प्रॅक्टिकल लो पास फिल्टर, प्रॅक्टिकल लो पास फिल्टर इथे असतो 0. मग प्रॅक्टिकल लो पास फिल्टरच्या अकॉर्डिंग आपण काय करू शकतो? तर प्रॅक्टिकल लो पास फिल्टरच्या अकॉर्डिंग आपण करू शकतो कट ऑफ फ्रिक्वेन्सी. कोणती? हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. मग हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी काय असेल? तर आपली फ्रिक्वेन्सी असेल जेव्हा ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एच, त्यावेळेस गेनची व्हॅल्यू किती असेल? तर त्यावेळेस गेन असेल तुमचा ए अपॉन, म्हणजे त्यावेळेस गेनची व्हॅल्यू असेल ए प्राईम इज इक्वल टू ए अपॉन रूट 2. त्यावेळेस गेन काय असेल? ए अपॉन रूट 2. ए अपॉन रूट 2. मग ह्या फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू कशी ऑप्टेन होते आपल्याला? तर ही जी हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ती ऑप्टेन होते आपल्याला ओमेगा एच इज इक्वल टू 1 अपॉन RC. ओमेगा एच इज इक्वल टू 1 अपॉन RC. ओमेगा एच वरून जर का तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची असेल कोणती? लिनियर, तर काय मिळेल मग? 2 पाय FH इज इक्वल टू 1 अपॉन RC. 2 पाय FH इज इक्वल टू 1 अपॉन RC. मग याच्याच वरून तुम्हाला हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी काय मिळेल? तर हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिळेल FH इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय RC. हा मिळेल 1 अपॉन 2 पाय RC. आणि हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हा काय आहे? तर फॉर्म्युला कशासाठी आहे? तर हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. हा काय आहे? हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी कोणाची? ऑफ लो पास फिल्टर. ऑफ लो पास फिल्टर. लो पास फिल्टरची हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. मग लो पास फिल्टरमध्ये आउटपुट आणि इनपुटमध्ये असणारा जो फेज डिफरन्स आहे काय? फेज डिफरन्स फाय. फाय काय असेल? फेज डिफरन्स. फेज डिफरन्स बिटवीन इनपुट अँड आउटपुट. तर तो फेज डिफरन्स आहे बघा. आउटपुट व्होल्टेज काय आहे आपल्याकडे? आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू आपण आताच काढली लास्ट स्लाइडवरती. काय होते? तर ती व्हॅल्यू होती 1 प्लस RF अपॉन R1 इंटू व्ही इन. इकडे होता व्ही इन अपॉन 1 प्लस जे ओमेगा RC अपॉन 1 प्लस जे ओमेगा RC. मग या एक्सप्रेशनवरून आउटपुट आणि इनपुटमधला जर फेज काढला तर फेजची व्हॅल्यू मिळेल फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स
मायनस ओमेगा आर सी, टॅन इनवर्स मायनस ओमेगा आर सी. आणि टॅन ऑफ मायनस थिटा हा काय असतो, मायनस टॅन थिटा. मग तो मिळेल तुम्हाला फेज मायनस ऑफ टॅन इनवर्स ओमेगा आर सी, मायनस ऑफ टॅन इनवर्स ओमेगा आर सी. तर हा जो आहे हा काय फेज ऑफ लो पास फिल्टर, फेज ऑफ लो पास फिल्टर. फेज ऑफ लो पास फिल्टरची पण व्हॅल्यू काय करायची आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची. हा एक फॉर्म्युला. त्यानंतर आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला, हा कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, आणि आणखी इकडे हा गेनचा फॉर्म्युला. कुठे, हा वाला गेन, इथे नाही गेन, गेनचा फॉर्म्युला हा इकडच्या स्लाइडवर असेल. कुठे, गेनचा हा फॉर्म्युला. तर हे 3-4 फॉर्म्युले व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे. हे 4-5 फॉर्म्युले जे ते महत्त्वाचे कशाशी असोसिएटेड, तर लो पास फिल्टर. कशाशी असोसिएटेड आहेत फॉर्म्युले, हे लो पास फिल्टर. त्याच्यानंतर दुसरा फिल्टर आहे तुमचा हाय पास फिल्टर. सेकंड फिल्टर कोणता आहे, तर हाय पास फिल्टर. हाय पास फिल्टर. त्याचं नावामध्ये दिलेलं आहे काय, हाय पास. तर काय करत असेल मग, लॉजिकली तुम्ही सांगू शकता हाय पास म्हणजे हायर वाल्याला परमिशन देत असेल, लोअर वाल्याला ब्लॉक करत असेल. हाय पास फिल्टर काय करत असेल, अलाउ हायर फ्रिक्वेन्सीज, अलाउ हायर फ्रिक्वेन्सीज अँड ब्लॉक लोअर फ्रिक्वेन्सी. हायपास फिल्टर लोअर फ्रिक्वेन्सीला ब्लॉक करत असेल आणि हायर फ्रिक्वेन्सीला परमिशन देत असेल. आता बघा हायपास फिल्टरचे डायग्राम बघून की कशी येतं. हायपास फिल्टर आणि लोपास फिल्टरच्या डायग्राममध्ये फक्त थोडासा मायल्यूट चेंज आहे, थोडासा मायल्यूट चेंज आहे. तो चेंज कसा आहे तो बघा, तुम्हाला एकदम कळून जाईल की चेंज काय आहे. कळलं चेंज काय, येस. काय असेल तर लोपास फिल्टरमध्ये इनपुट ही या आरच्या अक्रॉस अप्लाय केली जाते आणि हा सी ग्राउंडेड केला जातो. हायपास फिल्टरमध्ये इनपुट सीच्या अक्रॉस असते आणि आर ग्राउंडेड केलेला असतो. आणि हा जो पॉईंट आहे हा तुमचा इथे प्लस, हा पॉईंट आहे बी, हा इथे असेल पॉईंट ए, आणि पॉईंट ए काय केलेला असेल तर पॉईंट ए फीडबॅकला कनेक्ट केलेला असेल. इकडे असेल आउटपुट व्होल्टेज V0, आउटपुट व्होल्टेज V0 हा आहे निगेटिव्ह, आणि ह्याची टर्मिनल, हे टर्मिनल काय असेल ग्राउंडेड, हे टर्मिनल असेल ग्राउंडेड. हा रजिस्टर R1 आणि हा फीडबॅक रजिस्टर RF. बघा लोपास आणि हायपास फिल्टरमध्ये डिफरन्स एवढाच आहे की लोपास फिल्टरमध्ये हे सीची पोझिशन इथे असते, लोपास फिल्टर आणि हायपास फिल्टरमध्ये ह्याच्या दोन आहेत आर आणि सी, याची पोझिशन कशी असते इंटरचेंज असते. लोपास आणि हायपासमधली पोझिशन काय असते इंटरचेंज. मग परत इथे जर का आपण व्होल्टेज डिव्हायडर रूल यूज केला ॲट पॉईंट ए, हा जो पॉईंट आहे बी, इथे जर का व्होल्टेज डिव्हायडर रूल यूज केला तर बी पॉईंटचं व्होल्टेज काय मिळेल तुम्हाला, तर व्होल्टेज ॲट पॉईंट बी मिळेल तुम्हाला बीच्या समोरचा रेजिस्टन्स आर आपण टोटल रेजिस्टन्स XC प्लस आर इंटू इनपुट व्होल्टेज Vin. ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला व्होल्टेज डिव्हायडर रूलनुसार. कशानुसार, बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल. आणि व्हर्च्युअल ग्राउंड प्रिन्सिपच्या अकॉर्डिंग ए पॉईंट आणि बी पॉईंटचं व्होल्टेज काय असेल इक्वल, कशाच्या अकॉर्डिंग तर बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट तर बी पॉईंटचं व्होल्टेजला आपण परत मॉडिफाईड करू अगोदरच्या सारखंच जर का आपण त्याला मॉडिफाईड केलं तर काय मिळेल, अगोदरच्या सारखं जर आपण त्याला मॉडिफाईड केलं बी पॉईंटच्या व्होल्टेजला तर काय मिळेल आपल्याला, तर बी पॉईंटचं व्होल्टेज मिळेल बघा तुम्हाला, थोडी टील झाली का ही लाईन, ओके. आता लेसन स्टेट तर बी पॉईंटच्या व्होल्टेजला आपण मॉडिफाईड जर लिहिलं काय मिळेल, व्होल्टेज ॲट पॉईंट बी मिळेल आपल्याला आरने जर डिवाइड केलं तर 1/1 प्लस XC अपॉन आर इंटू Vin. मग आपल्याला माहिती आहे XCची व्हॅल्यू काय असते, XCची व्हॅल्यू असते 1/j ओमेगा सी, 1/j ओमेगा सी. ही व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केली तरी काय मिळेल, व्होल्टेज ॲट पॉईंट बी मिळेल तुम्हाला 1/1 प्लस 1/j ओमेगा आर सी, 1/1 प्लस j ओमेगा आर सी इंटू हा असेल Vin. मग हा मिळेल तुम्हाला व्होल्टेज ॲट पॉईंट बी.
मग बी पॉईंटचं जे व्होल्टेज आहे तेच व्होल्टेज असेल ॲट पॉईंट ए आणि त्याचीच व्हॅल्यू असेल ही काय, तर व्ही इन अपॉन 1 अपॉन जे ओमेगा आर सी, जे ओमेगा आर सी. मग आपल्याला माहिती आहे हे जे सर्किट दिसतंय हे कोणतं आहे, तर हे सर्किट आहे तुमचं नॉन इन्व्हर्टर कॉन्फिगरेशन. नॉन इन्व्हर्टर कॉन्फिगरेशनमध्ये आउटपुट व्होल्टेज V0 काय असतं, तर आउटपुट व्होल्टेज असतं V0 इज इक्वल टू 1 प्लस RF अपॉन R1 इंटू व्होल्टेज ॲट पॉईंट ए. मग ए पॉईंटचं व्होल्टेजमध्ये हा फॉर्म्युला जर पुट केला तर काय मिळेल, तर तो मिळेल 1 प्लस RF अपॉन R1 इंटू हा मिळेल व्ही इन डिवायडेड बाय 1 अपॉन जे ओमेगा आर सी, जे ओमेगा आर सी. तर हा मिळेल आपल्याला आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला, आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला. मग गेन जर काढायचं म्हटलं तर गेन काय मिळेल, गेन मिळेल V0 अपॉन व्ही इन आणि गेनची जर का मॅग्निट्यूड काढली आपण तर मॅग्निट्यूड काय मिळेल गेनची, तर मॅग्निट्यूड मिळेल आपल्याला 1 प्लस RF अपॉन R1 इंटू हा मिळेल रूटमध्ये 1 अपॉन अंडर रूटमध्ये 1 प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर सी स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर सी स्क्वेअर. आणि हा जो आहे हा गेनचा फॉर्म्युला हाय पास फिल्टरचा इम्पॉर्टंट आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा गेन ऑफ हायर पास फिल्टर, तर हा फॉर्म्युला आहे इम्पॉर्टंट, गेन ऑफ हाय पास फिल्टर. तर गेन ऑफ हाय पास फिल्टरचा हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ह्या एक्झाममध्ये तुम्हाला कधी कधी विचारू शकतात किंवा वेगवेगळ्या कंपोनंटच्या व्हॅल्यू देऊन तुम्हाला गेन ऑफ हाय पास फिल्टरसुद्धा विचारू शकतात. सेटमध्ये क्वेश्चन्स तसा विचारायचे रेअर चान्सेस आहे, पण गेटमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात. गेटमध्ये त्या पॉईंटला धरून क्वेश्चन्स हा विचारतील. मग त्याच्यानंतर ही किल्लत होती का लाईन, ठीक आहे, सरळ असेल टिल्ल असेल तर काही घेत नाही. मग जर गेनमध्ये आपण ओमेगा इज इक्वल टू 0 पुटअप केलं, फॉर ओमेगा इज इक्वल टू 0, तर गेन काय मिळेल बघा, तर गेन मिळेल तुम्हाला 1 प्लस RF अपॉन R1 आणि ही टर्म आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस 1 अपॉन 0, 1 प्लस 1 अपॉन 0. तर 1 अपॉन 0 हा बनेल इन्फिनिटी आणि 1 प्लस इन्फिनिटी हा बनेल 1 प्लस RF अपॉन R1 इंटू 1 अपॉन अंडर रूट ऑफ इन्फिनिटी. आणि 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0, म्हणजे होल टर्म काय मिळेल 0, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 0च्या करस्पॉन्डिंग गेन काय आहे 0. आणि ओमेगाची व्हॅल्यू जर का इन्फिनिटी टाकली, ओमेगाची व्हॅल्यू जर का इन्फिनिटी असेल तर मग गेन काय मिळेल, तर गेन मिळेल मग तुम्हाला ए इज इक्वल टू 1 प्लस RF अपॉन R1, इकडे 1 असेल रूटमध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी, 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजेच गेन काय मिळेल, तर गेन मिळेल तुम्हाला ए इज इक्वल टू 1 प्लस RF अपॉन R1, 1 प्लस RF अपॉन R1. म्हणजेच तुम्हाला सरळ सरळ करते की फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस इन्फिनिटी आहे म्हणजे लार्जर फ्रिक्वेन्सी त्यावेळेस गेन कॉन्स्टंट आहे आणि फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस लोअर आहे त्यावेळेस गेन 0 आहे. म्हणजे कोणता फिल्टर आहे, तर हा फिल्टर आहे तुमचा हाय पास फिल्टर. कोणता फिल्टर आहे, हाय पास फिल्टर. तर हाय पास फिल्टरला काय असते, लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, की त्या फ्रिक्वेन्सीवरच्या फ्रिक्वेन्सीला तो परमिशन देतो, हायर फ्रिक्वेन्सीला त्याच्यावरच्या फ्रिक्वेन्सीला परमिशन देतो, लोअर फ्रिक्वेन्सीला ब्लॉक करतो. मग याचा जर का आपण ग्राफ प्लॉट केला मागच्यासारखा कोणत्या फिल्टरचा, तर हायपास फिल्टरचा, तर प्रॅक्टिकल हायपास फिल्टरचा ग्राफ तुम्हाला असा मिळेल. प्रॅक्टिकल हायपास फिल्टरच्या फ्रिक्वेन्सीचा असा ग्राफ मिळेल की हा जो असेल हा असेल ओमेगा, हा असेल गेन आणि ही जी असेल तर हायपास फिल्टरला ही असेल लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. जर का फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू या ओमेगा पेक्षा लहान आहे तर गेन बघा 0 आणि फ्रिक्वेन्सी जर का या ओमेगा एलपेक्षा मोठी असेल तर गेनची व्हॅल्यू असेल ए इज इक्वल टू 1 प्लस RF अपॉन R1, 1 प्लस RF अपॉन R1. मग ही जी आहे ही काय असेल तुमची कट ऑफ फ्रिक्वेन्सी, कोणती, लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. हा ग्राफ आहे मग तुमचा कोणता, आयडियल हायपास फिल्टरचा, आयडियल हायपास फिल्टर. बट सगळ्याच गोष्टी नेचरमध्ये आयडियल असतील असं गरजेचं आहे का, नाही. नेचरमध्ये सगळ्या गोष्टी आयडियल असतात का, नाही. मग आपल्याला पाहिजे प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा ग्राफ. कोणत्या कसं पाहिजेत ग्राफ, प्रॅक्टिकल लो पास फिल्टर. तर मग प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा ग्राफ कसा मिळेल, तर प्रॅक्टिकल लो पास फिल्टरचा ग्राफ मिळेल मग आपल्याला, तर तो असा असेल,
प्रॅक्टिकल लो पास फिल्टरला लो पास फिल्टरला अशी किती व्हॅल्यू असेल, इनिशियली फ्रिक्वेन्सी असेल 0, येस, हा असा असेल तुमचा प्रॅक्टिकल हाय पास फिल्टरचा ग्राफ. हे असेल फ्रिक्वेन्सी ओमेगा, हे असेल ओमेगा एल. इथे जर का असेल गेन ए, तर इथे असेल गेन A/√2, A/√2. मग हा आहे तुमचा प्रॅक्टिकल हाय पास फिल्टरचा ग्राफ. हा कशाचा ग्राफ आहे, प्रॅक्टिकल हाय पास फिल्टर, प्रॅक्टिकल हाय पास फिल्टर. मग ही जी व्हॅल्यू आहे ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एल, याच्या करस्पॉन्डिंग गेन किती आहे, 1/√2. मग जर ओमेगाची व्हॅल्यू ओमेगा एल असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो गेन ए प्राईम त्याची व्हॅल्यू किती असेल, A/√2. मग जर आपल्याला हायपास फिल्टरची ही लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर ती कशी काढावी लागेल, तर ती लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला ओमेगा एल इज इक्वल टू 1/RC. ओमेगा एल इज इक्वल टू 1/RC म्हणजे तो मिळेल तुम्हाला 2π FL इज इक्वल टू 1/RC, म्हणजेच मिळेल FL इज इक्वल टू 1/2πRC. ही आहे तुमची लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ हाय पास फिल्टर, लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ हाय पास फिल्टर. लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ही हाय पास फिल्टरला असते आणि हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ही लो पास फिल्टरला असते, लो पास फिल्टरला असते. मग कधी कधी तुम्हाला गेन विचारू शकतात, फ्रिक्वेन्सी विचारू शकतात, कट ऑफ फ्रिक्वेन्सी, किंवा कधी कधी तुम्हाला फेज विचारेल. काय विचारू शकतात, फेज. मग फेजसाठी बघा आउटपुटचं एक्सप्रेशन काय आहे, तर V0 इज इक्वल टू आहे तुमचा 1 + RF/R1. इकडे आहे तुमचा Vin अपॉन खाली आहे 1 + 1/jωRC, 1/1 + jωRC. मग याचं काहीचं इक्वेशन आहे. यावरून जर का तुम्हाला फेज काढायचा असेल कशाचा, आउटपुट आणि इनपुट मधला फाय, तर तो फायचा फॉर्म्युला मिळेल तुम्हाला tan इनव्हर्स 1/ωRC, tan इनव्हर्स 1/ωRC. हे आपण कशावरून काढलेलं आहे, तर बाय कॉम्प्लेक्स अनालिसिस, बाय कॉम्प्लेक्स अनालिसिस. तर मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स अनालिसिस चॅप्टर स्टडी केला असेल आणि तिथे तुम्हाला माहिती असेल की एखाद्या क्वांटिटीमधला फेज डिफरन्स कसा काढायचा, एखाद्या क्वांटिटीमधला ज्यामध्ये जे हा इमॅजिनरी पॅरामीटर्स इन्व्हॉल्व होत असेल. कॉम्प्लेक्स अनालिसिसमध्ये तुम्ही आय हा इमॅजिनरी पॅरामीटर घेतलेला असेल, बट इलेक्ट्रॉनिक्समध्ये आय हा सिम्बॉल करंटसाठी यूज करता, म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉम्प्लेक्स अनालिसिसचा जो इमॅजिनरी पार्ट असतो तो आपण जे डिनोट करतो इन्स्टेड ऑफ आय. काय कारण मॅथमॅटिक्समध्ये आय टर्म इमॅजिनरी पार्टसाठी असते, बट इलेक्ट्रॉनिक्समध्ये आय टर्मने आपण करंट डिनोट करतो. सो गेनसाठी आपण काय इमॅजिनरी टर्मसाठी आपण इथे मॅथमॅटिक्सच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे ही टर्म यूज करत असतो, जे ही टर्म काय करतो, यूज करतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हायपास आणि लोपास फिल्टरवर क्वेश्चन विचारू शकतात. हायपास आणि लोपास फिल्टरवर जे काही आपण मागच्या 7-8 स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं त्यावरच तुम्हाला कोणताही एखादा क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारू शकतात. त्यानंतर बघा 3 नंबरचा फिल्टर आहे बँड पास फिल्टर. 3 नंबरचा कोणता आहे, बँड पास, बँड पास फिल्टर, बँड पास फिल्टर. बँड पास फिल्टर याला 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करतो मी, जेणेकरून काय होईल बँड पास फिल्टरची सगळी थिअरी एकाच पेजवर व्हावी आपली. ठीक आहे. आता बघा बँड पास नावामध्ये दिलेलं आहे काय करत असेल, तर पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीला परमिशन देत असेल आणि बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीला ब्लॉक करत असेल. बँड पास फिल्टरचं वर्किंग काय आहे, तर इट अलाउड some particular part, it allowed some particular part of frequency, and block remaining part. कारण बँड पास काय करत असेल, एका पर्टिक्युलर बँडला परमिशन देत असेल आणि बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीला काय करत असेल, ब्लॉक करत असेल. बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीला काय करत असेल, ब्लॉक करत असेल. बँड पास फिल्टर जो आहे तो फॉर्म होत असतो सिरीज कॉम्बिनेशन ऑफ लो पास अँड हाय पास. बँड पास फिल्टर जो आहे, बँड पास फिल्टर इज सिरीज कॉम्बिनेशन ऑफ low pass and high pass
फिल्टर. बँड पास फिल्टर जो आहे तो बँड पास फिल्टर जो आहे तो लो पास आणि हाय पास अशा दोन्ही फिल्टरचा काय असतो सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे बघा काय असेल, इकडे असेल इनपुट, इथे असेल तुमचा लो पास फिल्टर LPF, त्याच्यासमोर असेल हाय पास फिल्टर, थोडा मोठा ब्लॉक करतो, त्याच्यासमोर असेल हा हाय पास फिल्टर HPF, याच्यासमोर इथे मिळत असेल मग आउटपुट. ती आउटपुट अशा पद्धतीने मिळत असेल की आउटपुटला जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळत असेल आउटपुट फ्रिक्वेन्सी F, तर त्या आउटपुट फ्रिक्वेन्सी Fची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असेल तुमच्या लो पास फिल्टरच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त. तर ही जी फ्रिक्वेन्सी असेल आउटपुट फ्रिक्वेन्सी जी आहे F, आउटपुट फ्रिक्वेन्सी F, तर या Fची व्हॅल्यू जी असेल ती तुमची व्हॅल्यू असेल लेस दॅन FH. लो पास फिल्टरच्या हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा ती कमी असेल, आणि ही Fची व्हॅल्यू जी असेल ती तुमची ग्रेटर असेल दॅन हाय पास फिल्टरच्या लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय, तर बँड पास फिल्टरमध्ये अशी फ्रिक्वेन्सी F पास होऊ शकते ज्याची व्हॅल्यू हाय पास फिल्टरच्या लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा त्याच्या इक्वल किंवा त्यापेक्षा मोठी, आणि लो पास फिल्टरच्या हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी FH पेक्षा कमी किंवा त्याच्या इक्वल असेल. तर हाच जो असेल हा एवढा फ्रिक्वेन्सीचा बँड हा त्या बँड पास फिल्टरमधून पास होत असेल, आणि रिमेनिंग फ्रिक्वेन्सी काय होत असेल ब्लॉक होत असेल. ही झाली तर बँड पास फिल्टरची आउटपुट इन टर्म्स ऑफ लिनियर फ्रिक्वेन्सी. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी मिळेल, तर ओमेगा L लेस दॅन ऑर इक्वल टू ओमेगा लेस दॅन ऑर इक्वल टू ओमेगा H, लेस दॅन ऑर इक्वल टू ओमेगा H. तर हा एवढा जो बँड आहे फ्रिक्वेन्सीचा, एवढा बँड ऑफ फ्रिक्वेन्सी काय होत असेल त्या सर्किटमधून पास होत असेल. कोणत्या सर्किटमधून, बँड पास फिल्टरमधून. एवढा जो बँड आहे फ्रिक्वेन्सीचा तेवढा फ्रिक्वेन्सी बँड काय होत असेल पास होत असेल. बाकीच्या सर्वच्या सर्व फ्रिक्वेन्सी जे आहेत त्या सर्वच्या सर्व फ्रिक्वेन्सी काय होत असतील ब्लॉक करत असेल. हा असेल तुमचा बँड पास फिल्टर. त्यानंतर चौथा असतो बँड रिजेक्ट फिल्टर. चौथा काय आहे, बँड रिजेक्ट फिल्टर. बँड रिजेक्ट, तर बँड रिजेक्ट फिल्टर काय करत असेल मग, तर पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीला रिजेक्ट करत असेल. बँड रिजेक्ट फिल्टर काय करत असेल, तर पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सी रिजेक्ट करत असेल, बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीला परमिशन देत असेल. बँड रिजेक्ट फिल्टर काय करत असेल, तर दिस फिल्टर ब्लॉक some particular part of frequency and allow remaining part मग बँड पास फिल्टर जो असतो तो बँड पास फिल्टर जसा सिरीज कॉम्बिनेशन असतो लो पास आणि हाय पासचा, तसा बँड रिजेक्ट फिल्टर हा पॅरलल कॉम्बिनेशन असतो. बँड रिजेक्ट फिल्टर जो आहे, बँड रिजेक्ट फिल्टर इज पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ लो पास and लो पास अँड हाय पास फिल्टर. बँड रिजेक्ट फिल्टर जो आहे तो बँड रिजेक्ट फिल्टर तुमचा लो पास आणि हाय पास फिल्टरचा काय असतो पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे काय, तर इकडे असेल इनपुट, मग इथून पॅरलल असेल, इथे असेल तुमचा लो पास फिल्टर आणि खाली असेल हाय पास फिल्टर. इथे असेल लो पास फिल्टर हाय पास फिल्टर, आणि दोन्हीच्या पॅरलल कॉम्बिनेशनच्या अक्रॉस इथे काय मिळत असेल आउटपुट, इथे काय मिळत असेल आउटपुट. मग बँड रिजेक्ट फिल्टरमध्ये कोणत्या फ्रिक्वेन्सी ब्लॉक होत असतील, तर फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, अँड फ्रिक्वेन्सी लेस दॅन ऑर इक्वल टू हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ओमेगा H म्हणून आपण त्याला ओमेगा L ओमेगा H. तर हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक काय करत असेल रिजेक्ट करत असेल, हा ब्लॉक काय करत असेल रिजेक्ट करत असेल बँड रिजेक्ट फिल्टर. मग फ्रिक्वेन्सीला परमिशन कोणत्या असेल, तर आउटपुटला फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सी F ही ती असेल की जी Fची व्हॅल्यू ही लेस दॅन ऑर इक्वल टू असेल FL, आणि त्या Fची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल FH.
तर हा जो बँड आहे हा फ्रिक्वेन्सीचा बँड आउटपुटला ट्रान्समिट होईल. हा जो बँड आहे रिमेनिंग या दोन्हीच्या मधला हा बँड काय होत असेल, रिजेक्ट केला जात असेल, जो आउटपुटला ऑप्टेंड होत असेल का नाही. हा झाला लिनियर फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये. अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये ओमेगा लेस दॅन ऑर इक्वल टू ओमेगा एल आणि ओमेगा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओमेगा एच एवढा बँड काय होत असेल, आउटपुटला पास होत असेल. आणि रिमेनिंग बँड जो असेल तो काय होत असेल, आउटपुटला डिसअपेअर होत असेल. म्हणून त्याला काय म्हणतात, बँड रिजेक्ट फिल्टर. म्हणून त्याला काय म्हणतात, बँड रिजेक्ट फिल्टर. बँड रिजेक्ट फिल्टर. मग हे झालं सगळ्या आयडियल कंडिशन्स. ह्या काय झाल्या सगळ्या आयडियल कंडिशन्स. मग जर तुम्हाला विचारलं प्रॅक्टिकल लो पास आणि प्रॅक्टिकल हाय पास, प्रॅक्टिकल लो पास आणि प्रॅक्टिकल हाय पास, तर बघा इंटिग्रेटर जो असतो, कोणता इंटिग्रेटर सर्किट जो आहे तो इंटिग्रेटर इज प्रॅक्टिकल लो पास फिल्टर आहे. इंटिग्रेटर जो आहे तो काय प्रॅक्टिकल लो पास फिल्टर. जसं की आपण लास्ट 2 लेक्चरच्या अगोदर जो इंटिग्रेटर बघितलेला ऑप एम्प ॲज इंटिग्रेटर, तर तो आहे तुमचा प्रॅक्टिकल लो पास फिल्टर. आणि जो डिफरन्शिएटर आपण बघितलेला आहे, कोणता डिफरन्शिएटर, हा काय आहे तर तो आहे प्रॅक्टिकल हाय पास फिल्टर. डिफरन्शिएटर जो आहे तो काय आहे, प्रॅक्टिकल हाय पास फिल्टर. मग एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात इंटिग्रेटरचं सर्किट देऊन की हा लो पास फिल्टर आहे की हाय पास फिल्टर. तर मग लक्षात ठेवायचं, लो पास फिल्टरमध्ये आपण बघितले की लो पास फिल्टरमध्ये कपॅसिटर जो असतो तो कपॅसिटरच्या ग्राउंडेड असतो. आणि हायपास फिल्टरमध्ये इनपुट ही कपॅसिटरला अप्लाय केली असते. आणि डिफरन्शिएटरमध्ये सुद्धा काय असतो, तर इनपुट कपॅसिटरला असते आणि फीडबॅक रेजिस्टरच्या थ्रू असतो. आणि इंटिग्रेटरमध्ये इनपुट हा रेजिस्टरच्या थ्रू असतो आणि फीडबॅक हा कपॅसिटरच्या थ्रू असतो. म्हणून जो आहे तर हे दोन सर्किट्स आहेत, हे सर्किट काय तुमचा प्रॅक्टिकल लो पास आणि प्रॅक्टिकल हायपास फिल्टरचे इक्वेशन्स आहेत. तर तुम्हाला समजायला पाहिजेत. मग बघा आता बँड पास फिल्टर आणि हायपास फिल्टर, बँड पास फिल्टर आणि बँड रिजेक्ट फिल्टर मी तुम्हाला सांगितले. ॲक्च्युअलमध्ये ग्राफ कसे मिळतील, त्याचे ॲक्च्युअलमध्ये ग्राफ बघायचे, ग्राफ काढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला काही होईल कन्फ्युजन होणार नाही. हायपास फिल्टर लो पास फिल्टरचे ग्राफ तर आपण काढलेली होती. तर बँड पास आणि बँड रिजेक्टमध्ये नेमकं काय असेल, बँड पास आणि बँड रिजेक्टमध्ये काय असेल. तर बँड पास फिल्टरमध्ये बघा ठीक आहे, याच टाईपचे ग्राफ असेल. हा जो आहे हा काय असेल, रिजन ऑफ रिजेक्टेड बँड. हा असेल रिजेक्टेड बँड. ही जी असेल ही असेल तुमची ओमेगा एल आणि ही जी असेल ही असेल ओमेगा एच. आणि हा जो आहे एवढा बँड, हा बँड काय असेल, रिजेक्ट असेल. ही जी आहे ही साईड आहे तुमची ओमेगा लेस दॅन ऑर इक्वल टू ओमेगा एल. आणि हा जो आहे ओमेगा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओमेगा एच, हा असेल तुमचा गेन. आणि इथे हा जो आहे हा असेल ओमेगा एल, हा असेल ओमेगा एच. आणि हा जो आहे हा काय पास बँड, हा जो काय आहे पास बँड. इकडे आहे फ्रिक्वेन्सी ओमेगा आणि इकडे आहे गेन ए. ही जी आहे ओमेगा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एच. आणि हा जो रिजन आहे ज्यामध्ये ओमेगा लेस दॅन ओमेगा एल, तर हा जो ब्लॉक आहे एवढा ब्लॉक काय केलेला बँड रिजेक्ट केलेला. हा जो आहे कशाचा ग्राफ आहे तर बँड पासचा. आणि हा जो कशाचा आहे बँड रिजेक्ट, बँड रिजेक्ट फिल्टर. हा आहे तुमचा बँड पास फिल्टर आणि हा आहे बँड रिजेक्ट फिल्टर. बँड पास फिल्टर आणि बँड रिजेक्ट फिल्टर. ओके, तर अशा पद्धतीचे तुम्हाला फिल्टर सर्किटसुद्धा एक्झाममध्ये विचारू शकतात. फिल्टर सर्किटसुद्धा एक्झाममध्ये विचारू शकतात. आता बघा आपण काय करू, 1-2 क्वेश्चन्स घेऊ, त्यानंतर तुम्हाला काय येऊन जाईल, थोडी आयडिया येऊन जाईल की नेमके एक्झाममध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारचे विचारतात. आता मी एक्झाममध्ये असणारे एक्झॅक्टली क्वेश्चन नाही आहे, तर मी काय थोडी प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. तर तुम्ही थिअरीमध्ये पूर्ण लिहित बसणार नाही, एकदम डायग्राम काढेल आणि डायग्रामवरून तुम्हाला सांगेल, ऑप्शन पण लिहून देईल. तुम्ही ऑप्शनवरून डायरेक्टली आन्सर काढू शकता की काय येत असेल काय नाही. ठीक आहे, तर बघा सर्किट काढतो मी. ठीक आहे, सर्किट काढतो. मग सर्किटवरून तुम्हाला लगेच ॲनालिसिस होऊन जाईल की लो पास आहे की हाय पास आहे. हा क्वेश्चन आहे, हा जो आहे हा काय क्वेश्चन आहे. सांगा बरं पटकन कोणता असेल हा,
तर यस कोणता असेल, हा असेल लो पास फिल्टर. का? कारण की इनपुट ही रजिस्टरला अप्लाय केलेली आहे. तर ही आहे तुमची व्ही इन. हा जो रजिस्टर आहे तर याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1 किलो ओहम. हा जो रजिस्टर आहे याची पण व्हॅल्यू दिलेली आहे 1 किलो ओहम. हा टर्मिनल केलेला आहे ग्राउंडेड. हा कॅपॅसिटर जो आहे तर या कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे C इज इक्वल टू 1/2 पाय मायक्रोफॅरेड. सीची व्हॅल्यू दिलेली 1/2 पाय मायक्रोफॅरेड. फीडबॅक रजिस्टर जो आहे तर फीडबॅक रजिस्टरची पण व्हॅल्यू दिलेली आहे यामध्ये. हा इथे असेल आउटपुट. आणि हा जो फीडबॅक रजिस्टर याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 10 किलो ओहम. 10 किलो ओहम. तर यामध्ये विचारलेले आहे की आउटपुट किंवा या फिल्टरमध्ये विचारलेले तुम्हाला कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1 नंबर काढायचा आहे. कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि 2 नंबर काढायचा आहे गेन. कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि गेन. कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि गेनची व्हॅल्यू काय करायची आपल्याला काढायची. तर बघा सर्व कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा कोणता फिल्टर आहे? लो पास फिल्टर आहे. लो पास फिल्टरच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? तर कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे तुमचा F इज इक्वल टू 1/2 पाय RC. 1/2 पाय RC. तर बघा गिव्हनमध्ये आरची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1 किलो ओहम आणि C इज इक्वल टू 1/2 पाय मायक्रोफॅरेड. म्हणजे मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁻6 म्हणजे 1/2 पाय इंटू 10⁻⁻⁻6 फॅरेड. मग ह्या व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केल्या तर फ्रिक्वेन्सी काय मिळेल तुम्हाला कट ऑफ फ्रिक्वेन्सी? तर ती मिळेल F इज इक्वल टू 1/2 पाय इंटू 1 किलो म्हणजे 1 इंटू 10⁻³ आणि सीची व्हॅल्यू आहे 1/2 पाय इंटू 10⁻⁻6. तर बघा हा 2 पाय एकमेकांसोबत कॅन्सल, +3 -6 सोबतच्या 3 सोबत कॅन्सल म्हणजे इथे राहील -3. ही -3 जर वरती गेली तर बनेल +1 +3 म्हणजे F मिळेल तुम्हाला 10⁻³ हर्ट्स. म्हणजेच काय मिळेल फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1 किलो हर्ट्स. फ्रिक्वेन्सी मिळेल तुम्हाला कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1 किलो हर्ट्स. फ्रिक्वेन्सी काय मिळेल? कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिळेल 1 किलो हर्ट्स. ओके. तर ही मिळेल तुम्हाला कट ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि बघा हा कोणता आहे? लो पास फिल्टर आहे. तर लो पास फिल्टरचा प्रॅक्टिकल गेन काय असतो किंवा आयडियल सिच्युएशनमध्ये गेन काय असतो? तर ज्यावेळेस ओमेगा व्हॅल्यू काय असते 0. तर मॅक्सिमम गेन काय असतो तुमचा? तर मॅक्सिमम गेन आहे लो पास फिल्टरचा A इज इक्वल टू 1 + RF/R1. 1 + RF/R1 हा काय तुमचा मॅक्सिमम गेन आहे. हा काय आहे? मॅक्सिमम गेन. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला आपण तर बघा काय मिळेल? 1 + RFची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि R1ची व्हॅल्यू 1. म्हणजे काय मिळेल तुम्हाला गेन? तर गेन मिळेल तुम्हाला 11. गेन काय मिळेल? 11. गेन मिळेल 11. मग ही झाली तुमची गेनची व्हॅल्यू आणि ही झाली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. त्यानंतर बघूया आपण परत दुसरा क्वेश्चन घेऊ. एका क्वेश्चनने जर तुम्हाला समजलं नसेल तर दुसरा क्वेश्चन घेऊ. त्यावर मग तुम्हाला काय होईल? आणखी क्लिअरिटी येईल की तुम्हाला या टॉपिकवर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. तर बघा परत डायग्राम काढू आपण. फॉर द गिव्हन सर्किट डायग्राम. हा काय करू आपण? परत एक सर्किट डायग्राम काढू. ओके. तर अशा पद्धतीची सर्किट डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये काय दिलेलं आहे? तर बघा यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला इथे दिलेली इनपुट. ही दिलेली इनपुट व्ही इन याची व्हॅल्यू आहे 1 किलो ओहम. हा इथे आहे तुमचा 10 किलो ओहम आणि याच्या सिरीजमध्ये इथे आहे एक कॅपॅसिटर C. पॅरललमध्ये कॅपॅसिटर C. इथे आउटपुट V0 हा तुमचा निगेटिव्ह टर्मिनल, हा आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल केलेला आहे ग्राउंड. हा नेक्स्ट क्वेश्चन. हा जो आहे हा कॅपॅसिटर, हा C आणि हा रजिस्टर RF. तर सीची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला C इज इक्वल टू दिलेला आहे 0.01 मायक्रोफॅरेड. 0.01 मायक्रोफॅरेड आणि तो जो फीडबॅक रजिस्टर RF, तो फीडबॅक रजिस्टर RFची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 10 किलो ओहम. 10 किलो ओहम. इथे आउटपुट व्होल्टेज V0. यामध्ये काय विचारलेलं आहे? तर यामध्ये विचारलेलं आहे तुम्हाला गेन आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी. गेन आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी. तर गेन आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी दोन वेळी विचारलेले आहे किंवा यामध्ये सिम्पली गेनच विचारलेला असेल असं आपण यामध्ये गेन विचारलेला आहे. आपल्याला काय विचारलं यामध्ये? गेन. गेन A. या सर्किटचा काय करायचं आहे आपल्याला? गेन. तर आपण सांगू शकतो डायरेक्टली गेन काय मिळत असेल. हा सर्किट म्हणजे कोणता आहे? तर हा सर्किट दिसतो तुम्हाला. हा सर्किट आहे तुमचा इंटिग्रेटेड. कोणता? प्रॅक्टिकल इंटिग्रेटेड. कोणता सर्किट आहे? प्रॅक्टिकल इंटिग्रेटेड. मग या प्रॅक्टिकल इंटिग्रेटेड सर्किटचा गेन काय मिळेल तुम्हाला? प्रॅक्टिकल इंटिग्रेटेड सर्किटचा गेन मिळेल तुम्हाला
या सर्किटचे आउटपुट एक्सप्रेशन माहिती काय असतं, येस काय असतं, V0 इज इक्वल टू V0 इज इक्वल टू या दोन्हींचा रेजिस्टन्स असेल इक्वल रेजिस्टन्स त्याला आपण Z. V0 इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला मायनस Z अपॉन R1 इंटू V in, मायनस Z अपॉन R1 इंटू V in. मग Z काय असेल तुमचा, तर तो जो Z आहे तर Z काय मिळेल तुम्हाला, या C म्हणजे याचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि फीडबॅक रेजिस्टन्स दोघा जणांचं पॅरलल कॉम्बिनेशन, फीडबॅक रेजिस्टन्स आणि दोघा जणांचं काय असेल पॅरलल कॉम्बिनेशन, या दोन्हींचं काय असेल पॅरलल कॉम्बिनेशन. मग दोन्हींच्या पॅरलल कॉम्बिनेशनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, कशाला, त्या दोन्हींच्या पॅरलल कॉम्बिनेशनला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं यामध्ये, तर त्याची व्हॅल्यू काय मिळेल, Z इज इक्वल टू मिळेल तुम्हाला झिटा C इंटू R F अपॉन हा मिळेल झिटा C प्लस RF. आता झिटा सीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला माहिती, झिटा सीची व्हॅल्यू काढण्यासाठी झिटा C काय असतो, झिटा C असतो 1 अपॉन J ओमेगा RC. झिटा C काय असतो 1 अपॉन J ओमेगा RC. मग तुम्हाला बघा गिवन मध्ये एक व्हॅल्यू दिलेली आणखीन कशाची, Fची. तर Fची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 10 हर्ट्ज. Fची व्हॅल्यू दिलेली आहे 10 हर्ट्ज. तर तुमच्यासाठी मी होमवर्क सोडतो आहे की काय, तुम्ही सगळ्यात अगोदर ही झेडची व्हॅल्यू काढायची आहे. झेडची व्हॅल्यू काय मिळेल मग तुम्हाला, त्यामध्ये झिटा सीची झेडच्या ठिकाणी हा जिथे झिटा सी आहे त्या झिटा सीच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करा. हा आहे तुमचा R, हा C, R पण दिलेला आहे तुम्हाला 1 किलो ओहम आणि C पण दिलेला हा एवढा. यानुसार झिटा C काढायचा. झिटा C काढल्यानंतर मग झेडची व्हॅल्यू काढायची. झेडची व्हॅल्यू इथे पुट करायची या इक्वेशनमध्ये आणि या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुम्हाला मिळेल V0 अपॉन Vin इज इक्वल टू मायनस Z अपॉन RF मायनस Z अपॉन R1. आणि जर तुम्ही याला काय केलं, सॉल्व्ह केलं सगळ्या व्हॅल्यू पुटअप करून स्टेप बाय स्टेप सगळ्यात शेवटी तुम्हाला आन्सर मिळेल रफली. आन्सर काय सांगतो मी, रफली सांगतो, तर आन्सर तुम्हाला हे 10 मिळेल. रफली गेनचा आन्सर 10 मिळेल. तर तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुमच्यासाठी टास्क आहे की तुम्ही याचं आन्सर 10 मिळतं आहे का नाही हे काय करणे, चेक करणे. तर हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्हाला 10 मिळतं आहे की नाही हे चेक करणे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, करून बघा. नाही आलं तर परत ट्राय करा, पण सोडायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो हा क्वेश्चन जो आहे हा 2012चा क्वेश्चन आहे. हा CSIR नेट 2012मध्ये दिलेला क्वेश्चन आहे. तर याला ट्राय करा तुम्ही, बघा आन्सर मिळूनच जाईल. असं नाही की तुम्हाला येणारच नाही, कारण तुम्ही सगळे कसे आता हुशार मुलं आहात. आपल्यामध्ये कसं आहे, कारण आपण येत नाही आता याच म्हणू शकत नाही. कारण काय, कारण की आपल्याला एक्झाम द्यायची आहे आणि एक्झाममध्ये आपल्याला एवढ्या स्टेजवर आल्यानंतर जर का जमणार नाही तर असं शक्य होईल का, नाही. तर आपल्याला जमलंच पाहिजे. ट्राय करा, येऊन जाईल आन्सर. काय करणे, सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे त्यामध्ये पुटअप करणे आणि फक्त कॅल्क्युलेट करणे. आणि गेन हा रफली 10 मिळाला पाहिजे. गेन जो येतो काय रफली 10 तुम्हाला मिळेल. ओके, थँक्यू.